जनतेचा आवाज महाराष्ट्र पंचा माध्यमातून। नमस्कार, महाराष्ट्र पंच न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी नाजिम सिद्दीकी। पाहूया शहरातील ताज्या घडामोडी। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आज निवडणूक पार पडली। या निवडणुकीत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रामप्रसाद बोर्डीकर हे निवडून आलेत व उपाध्यक्ष गोळेगावकर त्यांचा आनंदाचा जल्लोष। शेलूचे नगर परिषद अध्यक्ष मिलिंद सावत हे जल्लोष करताना बोर्डीकर परिवाराचे खास समर्थक हम तुम्हारे साथ हैं। डोल 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 ओ थांबा आजाद ले फोटो ले अच्छा ले जरा सारे फोटो ले कसा निवडणूक पार पडली भैया थोड़ा हाथ खाली जाए। गेलं पाहिजे त्यावर बँकेचं काय हे काही मला काही आज बऱ्याच दिवसापासून जरा बाहेर असल्यामुळे त्याची जाणीव आहे, परंतु सगळ्या हिताच्या दृष्टिकोनातून आपण एकत्र विचार केला पाहिजे। यापुढं एकत्र विचारानं पुढे चाललं पाहिजे असा एक मुख्य निर्णय आमच्या सगळ्यांचा झाला आणि त्यांनीच हे आमचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचे नाव फायनल केले। करणारे तेच आहेत। आम्हाला फक्त माहिती नव्हतं यांच्या बैठका केव्हा झाल्या, यांचा विचार केव्हा झाला, तर या 2 दिवसामध्ये मला सांगितले की तुम्ही कोणतीही भूमिका काय घ्यायची नाही, आम्ही सांगितलेल्या भूमिकेला पुढे चालायचं। या सगळ्या गोष्टीचं या सगळ्यांच्या निर्णयामुळं आज मी अध्यक्ष आणि राजेश गोरेगावकर हा उपाध्यक्ष झाला। या सगळ्यांचे मनापासून मी आभार मानतो, मनापासून त्यांचं ऋण करतो आणि पुढच्या कामाला सगळ्यांच्या विचारानं सगळ्यांच्या संमतीनं करू हा शब्द या निमित्ताने सगळ्यांच्या आग्रहाखातर सगळ्यांच्या आणि भूमिकेबद्दल पुन्हा एकदा त्यांच्या भूमिकेबद्दल मनापासून हे करतो, मनापासून ते धन्यवाद मानतो। त्याचा की आणखी यावेळेस न चर्चा करून काम पुढे केलं आणि पुढे केलं तर निवडणूक कशी झाली याची जाणीव तुम्हाला आहेच। आता या बाबतीमध्ये इतर आता स्पष्ट सांगण्याची गरज नाही। ते असतील आमचे विजेकर असतील सगळ्याला एकत्र करून सगळ्याला या विचारामध्ये हाक पाडलं एवढंच सांगायची गरज नाही। राजकारणात माणसाच्या जीवनामध्ये चढउतार असतोय, त्या चढउतारामध्ये सुद्धा त्याच ताकदीनं त्याला हेच त्याला काम जो करतो
बँकेच्या बाबतीमध्ये फार विचार करण्याची गरज नाही. त्या बाबतीत काय काय आहे ते आता आपल्याला समजून घ्यावं लागेल. बँकेला आणि शेतकरी असेल, पगारदार संस्था काही मजूर संस्था आहेत, वेगवेगळे पद्धती या याच्यामध्ये सगळ्याला महाराष्ट्र जनतेचा आवाज महाराष्ट्र पंचा माध्यमातून.